पाहतील त्यांच्या सुद्धा सुद्धा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या या झूम क्लासचा विषय आहे 8वी स्कॉलरशिप व एनएमएस चा दोन्ही परीक्षेचा एकत्रित अभ्यास कसा करावा आणि का करावा. पहिला मुद्दा, बरेचसे जे विद्यार्थी आहेत जे 8वी इयत्तेमध्ये शिकत आहेत त्या मुलांचं एकच म्हणणं असतं, सर फक्त आम्हाला एनएमएस करायचं आहे. तर तसं करू नका विद्यार्थी मित्रांनो. एनएमएस आणि 8वी स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षेचा पॅरलली अभ्यास करा. त्या दोन्ही परीक्षा तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, तुमच्या बौद्धिक क्षमतेसाठी चांगल्या आहेत. बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं की 8वी स्कॉलरशिप परीक्षा खूप अवघड आहे, त्यामध्ये मराठी करावं लागतं, गणित खूप अवघड जातं. त्यानंतर बघा स्क्रीन बघा आता लगेच. कोणीही स्क्रीन किंवा हे ऑन करू नका प्लीज, शेअर काही करू नका. आपला पहिला दिवस आहे, तुम्हाला थोडी शिस्त लागायला थोडा वेळ जाईल. ओके, हा. कोणी स्क्रीन शेअर करू नका किंवा कुठे कुतुहलापोटी कुठल्याही ऍप मध्ये कुठल्याही याच्यावर क्लिक करू नका कुतुहलापोटी. ठीक आहे. तर आपण या ऑनलाईन वर्गामध्ये 8वी स्कॉलरशिप व एमएस दोन्हीचा अभ्यास काय करायचा, तर तुमची बौद्धिक क्षमता चांगली वृद्धिंगत होते. 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास केल्यामुळे तुमचं मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता या चारही विषयाचा परिपूर्ण अभ्यास होतो. तुम्ही भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मोठे व्हाल, त्यावेळेस मोठे होऊन तुम्ही एखादी परीक्षा द्याल, तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल, त्या स्पर्धा परीक्षेचा जो सिलेबस आहे तो सर्व सिलेबस 8वी स्कॉलरशिप लेवलचा आहे. मग कोणकोणत्या परीक्षेचं, तर ग्रामसेवक असेल, तलाठी भरती असेल, कोणती सरळ सेवा भरती असेल किंवा एमपीसीची जरी परीक्षा असेल, तर त्या सर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा 8वी स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमात समान आहे. म्हणजे इतर कोणत्या परीक्षेचं अंकगणित जे असतं ते 8वी स्कॉलरशिपच्या लेवलचंच अंकगणित असतं. त्यामुळं दोन्ही परीक्षेचा अभ्यास करावा. फक्त एनएमएसला 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते आणि स्कॉलरशिपला 15,000 शिष्यवृत्ती मिळते. एनएमएसला जास्त शिष्यवृत्ती मिळते आणि स्कॉलरशिपला कमी शिष्यवृत्ती मिळते, म्हणून स्कॉलरशिपकडे दुर्लक्ष करू नये. दोन्ही परीक्षेचा अभ्यास करावा, पहिला मुद्दा. ओके. आता दुसरा मुद्दा, दोन्ही परीक्षेचा एकत्रित अभ्यास कसा करावा असं. मग दोन्ही परीक्षेचा एकत्रित अभ्यास आपल्याला करायचा आहे, त्यासाठी आपल्याला दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. ओके. मग काय अभ्यासक्रम आहे, तर आपण अभ्यासक्रमाकडे जाऊया. पहा, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असा गैरसमज असतो की 8वी स्कॉलरशिपचा अभ्यास वेगळा असतो आणि एनएमएसचा अभ्यास वेगळा असतो. तर नाहीये. जो जो एनएमएसचा अभ्यास आहे, विशेषतः गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातला, जो जो एनएमएसचा अभ्यास आहे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातला, तो सर्व अभ्यास 8वी स्कॉलरशिपला आहे. ओके. मी जे मुद्दा सांगतो ते तुमच्या लक्षात येत असेल, तुमच्या मागे हलवा, तुमचे व्हिडिओ दिसत आहेत मला. ओके, कळत असेल तर मी अशी मान जरी हल्ली तर मला ते दिसतंय, तुम्हाला समजत असेल तर मी बोलतोय ते. ठीक आहे. तर एनएमएस परीक्षेला जो काही गणित बुद्धिमत्तेचा सिलेबस आहे, तो सर्व सिलेबस हा 8वी स्कॉलरशिपचा सिलेबस आहे. बुद्धिमत्ता या विषयामध्ये 8वी स्कॉलरशिप मध्ये व एनएमएस मध्ये सिलेबस सारखे आहे, फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये बदल आहे. काय बदल आहे, प्रश्न विचारण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये थोडा बदल आहे. घटक जवळपास सारखेच आहेत. ओके. फक्त त्या घटकाला असलेले वेटेज हे त्या त्या परीक्षेनुसार वेगवेगळं आहे. तो घटक आपण ज्यावेळेस चालू असेल त्यावेळेस कोणता घटक कोणत्या प्रकारे प्रश्न हा स्कॉलरशिपला विचारला जातो, कोणत्या घटकावर कोणत्या प्रकारे प्रश्न हा एनएमएस परीक्षेला विचारला जातो, ते तुम्हाला त्या त्या घटकाच्या वेळेस सांगितलं जाईल. ठीक आहे. मग तर काय काय अभ्यास आहे आणि एनएमएस ला काय अभ्यास आहे आणि स्कॉलरशिपला काय अभ्यास आहे, तर त्यातला मी तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला हा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम दिसतोय आणि एनएमएसचा पण अभ्यासक्रम दिसतोय. परत सांगतोय, एनएमएसचा जो अभ्यासक्रम आहे तो थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. एनएमएस ला 7वी एनएमएस जो अभ्यासक्रम आहे एनएमएस, तर 7वी आणि 8वी च्या पाठ्यपुस्तकातले जो पाठ्यक्रम आहे, पाठ्यक्रम म्हणजे 7वी आणि 8वीच्या पाठ्यपुस्तकात जे काही घटक आहेत ते अभ्यासक्रमाला तुम्हाला एनएमएस ला आहेत. फॉर एक्झाम्पल, आपण फक्त मॅथ आणि बुद्धिमत्ता या विषयाबद्दल डिस्कस करूया. मॅथ मध्ये 7वीचे काही जे घटक आहेत मॅथ मध्ये त्यावर काही प्रश्न, 1 ते 2 प्रश्न हे 8वीला एनएमएस ला परीक्षा विचारले जातात व 8वीला मॅथमॅटिक्स मध्ये 17 का 21 काही प्रकरण आहेत 8वीच्या पुस्तकामध्ये. तुम्ही सगळेजण 7वीला आहात, अजून तुम्ही 8वीला गेलेले नाहीये.
तर 8वीच्या पुस्तकामध्ये 17 ते 19 प्रकरणं आहेत. त्या प्रकरणावर सुद्धा येण्याचा प्रश्न विचारला जातो. मग ते सर्व प्रकरण स्कॉलरशिपला आहेत का? तर हो, ते सर्व प्रकरण स्कॉलरशिपला पण आहे. मग सर स्कॉलरशिपचा वेगळेपण काय आहे? स्कॉलरशिपचं वेगळेपण काय आहे सर? असं का म्हणतात की स्कॉलरशिप अवघड जाते किंवा बऱ्याच मुलांचं स्कॉलरशिप बद्दल थोडस नकारात्मक भावना असते, असं काय असतं? तर पहा विद्यार्थी, स्कॉलरशिप परीक्षेचा सिलेबस तुमच्या समोर आहे. स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थी मित्रांनो जो अभ्यासक्रम असतो तो 6वी ते 8वी या इयत्तेतला असतो. जर तुम्ही 7वी पासून जो शिकलाय व 5वीला एक स्कॉलरशिप झाली, बरोबर आहे. मग 6वी ते 8वी या इयत्तेमध्ये जे काही तुम्ही गणित शिकलाय ना, ते सर्व गणिताचा अभ्यासक्रम तुम्हाला ह्या 8वी स्कॉलरशिपला असतो. कुठं असतो हा? 8वी स्कॉलरशिपला असतो. आणि एनएसला काय असं सांगा, तर एनएसला फक्त आणि फक्त 7वीचे काही घटक एकदम प्रश्न पडतात. एनएसला फक्त 8वी इयत्तेतला जो गणिताचा अभ्यासक्रम आहे रेग्युलर प्रॅक्टिस मधला त्याच्यावर हा फरक आहे, मूळ फरक आहे. ओके, हा मूळ फरक आहे. समजते मी काय सांगतोय ते? हा, तुमचे व्हिडिओ मी पाहतोय बरं का कंटिन्युअसली. हा, तुम्ही मान हलवलं तरी मग कळते, व्हिडिओ आहे तेव्हा सर्व. ओके. हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आहे? फॉर एक्झाम्पल हा जो संख्याज्ञान आहे, संख्याज्ञान हा जो घटक आहे ना, हा घटक आपल्याला रेग्युलरच्या पाठ्यक्रमामध्ये 6वीला झालेला. हा, संख्या रेषा, नंबर लाईन, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स. हा, फक्त परिमेय आणि अपरिमेय हा एक घटक मात्र 8वीला आहे. घटक 8वीला आहे. बाकी सगळ्या घटक परिमेय संख्या क्रिया हे 8वीला आहे. बाकी सर्व घटक तुम्हाला 6वी या इयत्तेत झालेले आहे. बरोबर का नाही? हा, मी फक्त माईक म्यूट ठेवलेत, पहिला दिवस आहे, अजून पहिल्यांदा शिस्त लागत नाही. जसं जसं आपले झूम क्लास पुढे पुढे होत जातील तसं तसं मुलांमध्ये शिस्त लागते. झूम क्लासमध्ये कसं जॉईन व्हायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, हे तुम्हाला हळू देतं का. माईक अनम्यूट करू मी? माईक अनम्यूट केला फक्त गोंगाट होऊ नये. मी अनम्यूट करायची संधी देतो तुम्हाला बरं का, तुम्ही अनम्यूट करू शकाल आता. अनम्यूट. ओके. हा, तर यातला परिमेय व अपरिमेय संख्या हा जो घटक आहे तो 8वी स्कॉलरशिपला आहे. आणि यातला फक्त परिमेय व अपरिमेय हा संख्या घटक हा फक्त एनएमएस परीक्षेला आहे. येते लक्षामध्ये? आता तुम्ही ऍडमिट करू शकता. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो घटक आहे संख्यावरील क्रिया हा घटक आहे, तो 8वी स्कॉलरशिपला 14% मार्कांना आहे. म्हणजे 14 मार्काला संख्यावरील क्रिया हा घटक 8वी स्कॉलरशिपला आहे. यातला कोणता घटक आपल्या 8वीला तुम्हाला दिसून येतो? तर त्याच्यामधला चलन. चलन हा एकमेव घटक 8वीच्या सिलेबसमध्ये आहे, चलन. मग चलन हा एनएमएस ला आहे. मग तुम्ही म्हणा सगळे बाकीचे घटक तर बघा मार्ग येणं. ते विभाजितच्या कसोट्या 6वीला झाले, मग 6वीला झाले. वर्ग घनमूळ 8वीला, घातांक घातांक हा 8वीला आहे. घातांक सुद्धा काय आहे? 8वीला आहे. ओके. वर्ग घनमूळ दशांश अपूर्णांक व्यवहारिक अपूर्णांक तुम्हाला 6वीत झालेलं आहे. सरासरी तुम्हाला 7वीत झालेली आहे. गुणोत्तर प्रमाण 8वीला पण आहे, 7वीला पण झालंय. झालंय का नाही? हा, रिप्लाय द्या मला, अनम्यूट तुम्ही होऊ शकता. तुम्हाला माईक अनम्यूट करायची मी संधी दिलेली आहे. ओके, समजते मी काय म्हणतोय ते? तर माना तर हलवा, तुमच्या मान दिसतेच मला. गरज असेल तशी मान हलवा. ओके. हा, टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे. आपण झूम मिटिंग यासाठी घेतो की युट्यूब लाईव्हचा काय तोटा आहे. युट्यूब लाईव्हचा हा तोटा आहे की त्यामध्ये तुम्हाला संभाषण साधता येत नाही, तुम्हाला डायरेक्टली विचारता येत नाही, बोलता येत नाही. झूम मिटिंग मध्ये बोलता येतं. बरोबर का नाही? हा फायदा व तोटा या दोन परीक्षेचा आहे, दोन झूम मिटिंगचा आणि युट्यूबचा आहे. ओके. हा, समृद्ध तुला माहिती आहे रिप्लाय द्यायचा, समृद्ध नाही द्यायचा बरं. हा, ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे जो 8वी स्कॉलरशिप आहे, भूमिती. भूमितीमधला हा घटक बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन. आता तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगावं लागेल. पॉइंट, लाईन सेगमेंट, लाईन, रे, अँगल, अँगलचे टाइप्स, सरळ कोन, शून्यावंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन, प्रतल, प्लेन,
विरुद्ध कोण, ऑपोजिट अँगल, संलग्न कोण, पूरक कोण, उलटी कोण. हा, तर हे तुम्हाला झालंय बघा बऱ्यापैकी 6वीला. समांतर रेषा व गुणधर्म 8वी हा घटक जो आहे तो 8वी इयत्तेत आहे. समांतर रेषा व गुणधर्म, पॅरलल लाईन्स आपण त्याला असं म्हणतो. आता आपल्या जे सेमीचे विद्यार्थी आहेत किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतो, गणितातल्या ज्या संकल्पना आहेत आपण प्रश्न घेताना मराठीतून घेत असतो, परंतु त्याच्याबद्दल जे इंग्लिश शब्द आहेत ते इंग्लिश शब्द देखील तुम्हाला सांगितले जातात. बरोबर आहे. म्हणजे इंग्लिश शब्द समांतर रेषेला पॅरल लाईन असं म्हटलं. हा, असं सांगितलं तुम्हाला समजून जातं. कोटिकोनला ऍक्युट अँगल म्हटलं, पूरक कोनला सप्लिमेंटरी अँगल म्हटलं तर तुम्हाला ते समजून जातं. ओके. हा, आपले जे प्रश्न असतात शिकवताना ते मराठीतून असतात, कारण स्पर्धा परीक्षेची जास्त करून तयारी ही मराठी माध्यमातून केली जाते. आपल्याला मटेरियल चांगलं मराठी माध्यमातून मिळतं, त्यामुळे आपण मराठी माध्यमाचा वापर करतोय. ओके. हा, आता बघा, वर्तुळ वर्तुळचित्र हा पण लगेच 8वीलाच आहे विद्यार्थी मित्रांनो. 8वीच्या इयत्तेमध्ये आहे. त्रिकोण गुणधर्म एकरूपता किंवा त्रिकोणमितीची मध्य हा 8वीला आहे. पाठावस्थेचा तुम्हाला 7वीला झालाय, झालाय का नाही? चौकोनाचा गुणधर्म तुम्हाला 8वीला आहे. ओके, मला तिथे 7वी 8वी मिक्स सुरू झालं बघा आता. त्यामुळे परिमाणी लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी नोटा हे तुम्हाला या अगोदरचे इतकेच झाले बघा. हा या अगोदरचे इतकेच झालेलं आहे. परिमिती, त्रिकोण चौकोन बहुभुजाकृती परिमिती कसं करायची किंवा 7वीला झालं असेल किंवा 8वीला पण असेल. क्षेत्रफळ हा गणित आहे. ओके, घनबळ पृष्ठबळ हा गणित तुम्हाला 8वीला आहे. हा, जे 8वीला जे घटक आहेत ते NMS ला आहे, आणि जे अगोदर घटक आहेत ते स्कॉलरशिपला दोन्ही मिळून घटक आहेत. आपण जे पाहणार आहोत ते एकत्रित पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे सांख्यिकी. सांख्यिकी हा पूर्ण गणित तुम्हाला 8वी इयत्तेमध्ये बघून जातो. हा इकडे NMS सुद्धा आहे. शेकडेवारी तुम्हाला 7वीला झालेली आहे. सरळ व्याज चक्रवाढ व्याज हा जो घटक आहे तो 8वी इयत्तेमध्ये आहे. नफा तोटा सूट कमिशन रिबेट हा स्पर्धा परीक्षेचा घटक आहे, थोडासा अवघड घटक असतो. कारण 7वी जे रेग्युलर सिलेबस झाले त्यापेक्षा वेगळे प्रश्न यामध्ये असतात, स्पर्धा परीक्षेचे प्रश्न असतात, तर हे घटक तुम्हाला व्यवस्थित शिकवले जाते. बीजगणित हा घटक तुम्हाला बैठक राशीचे अवयव वगैरे काही संख्येचं ते अक्षर काही 7वीला झालेलं आहे. नित्य समानता हा घटक तुम्हाला 8वी मध्ये आहे. एकशे समीकरणे बहुपदी हा घटक तुम्हाला 8वी मध्ये आहे. जे जे घटक मी 8वी मध्ये जे आहे तसं सांगतोय ते सर्व घटक हे निमित्त आहे. ओके, आता हे झालं आपण गणित विषयाचं बघितलं. इथपर्यंत समजले का? रिप्लाय द्या मला. हा, ज्यांनी रेज हँड केलंय ना, तिथं रेज हँड नावाचं एक ऑप्शन असतं. जर रेज हँड केलं याचा अर्थ त्याला काही बोलायचंय असं त्याचा अर्थ प्रतीत होतो. बरं, काही बोलायचं तर तुम्ही रेज हँड करू शकता, मग मी तुमचं नाव घेईन त्यावेळेस तुम्ही बोलू शकता. ओके. ओमकार, काय तुला बोलायचंय का? ओमकार लोखंडे, रेज हँड केलाय. थोडं बोलत चला, संवाद साधा. बर, पहिला दिवस आहे तुम्ही घाबरत नसाल थोडं मला, ठीक आहे, काही हरकत नाही. आता हे झालं गणिताचं. मग सर उन्हाळी वर्गामध्ये आपण काय काय गणित बघणार आहोत, तर बघा आता इकडे बघा, लक्ष द्या. तुम्हाला जर व्यवस्थित गणिताची तयारी करायची असेल आणि NMS स्कॉलरशिप असे एकत्रित करायची असेल तर उन्हाळी वर्गात गणित शिकवणं थोडंसं कठीण आहे. कारण गणित या विषयाला आपल्याला जास्त वेळ लागतो. गणित या विषयाला जास्त वेळ लागतो. बरोबर. समृद्ध समृद्ध गेल्या वर्षी सुद्धा आपला क्लास केलाय समृद्ध. हा, असं माईक अनम्यूट करून रिप्लाय द्यायचा. हा, असं. हा, तर गणित विषय व्यवस्थित शिकवला पाहिजे. शिकवायचं म्हणून उगा 2-3 महिन्यात सिलेबस घेतलाय आणि 2-3 महिन्यात सिलेबस कव्हर केलाय आणि झालं सिलेबस, असं नाहीये. शिकवायचं तर व्यवस्थित शिकवायचं, पुरेपूर समजेल असं शिकवायचं, त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे उन्हाळी वर्गामध्ये आपण प्रामुख्यानं बुद्धिमत्ताविषयी शिकवणार आहोत. बुद्धिमत्ताविषयीच का? कारण NMS परीक्षेला बुद्धिमत्ता विषय हा 90 मार्क आहे 180 पैकी, आणि स्कॉलरशिप परीक्षेला बुद्धिमत्ता हा विषय 300 पैकी 100 मार्क आहे. थोडक्यात असं म्हणायचं झालं तर 50% मार्काचं वेटेज बुद्धिमत्ता विषयाला NMS परीक्षेमध्ये आहे, आणि 1/3 33 मार्काचं वेटेज स्कॉलरशिप परीक्षेला आहे. बुद्धिमत्ता हा विषयाचा काही सिलेबस काही संबंध नाही, म्हणजे 8वीलाही शिकलोय 7वीला शिकलोय असं काही संबंध काही जास्त येत नाही. ठीक आहे. त्यामुळे कसं प्रामुख्यानं पाहणार. उन्हाळी वर्गाच्या तासामध्ये तुमचं संपूर्ण बुद्धिमत्ता संपवलं जाईल. संपूर्ण संपतंय जवळपास 2 महिन्यात आपण सांगितलं की उन्हाळी वर्गात आपण जवळपास 60 तास घेणार आहोत. 60 तासात बुद्धिमत्ता विषय संपूर्ण संपून जाईल. गणित विषयाला वेळ लागतो, व्यवस्थित शिकवावं लागतं, प्रत्येक प्रकारचे एक्झाम्पल घ्यावे लागतात. जसं की आपण नवनीत नवनीत आपण जवळपास सगळं सोडून घेतो. ओके, नवनीतचं जे पुस्तक मिळतं स्कॉलरशिपचं वगैरे ते आपण सगळं सोडून घेतो, प्रत्येक प्रश्न आपण सोडून घेतो मुलांना. ठीक आहे.
तर गणिताला वेळ लागतो, त्यामुळे उन्हाळी वर्गामध्ये गणित आपण घेऊया. गणितातले जे बेसिक घटक आहेत, जे एनएमएसला आहेत बेसिक घटक, जे बेसिक आहेत ते गणिताचं घेऊया. ओके. ते पहिल्यांदा आपण बुद्धिमत्ता विषय चालू करूया. आता बुद्धिमत्ता म्हणजे काय एनएमएसला आहे आणि स्कॉलरशिपला काय आहे, हा दोन्हीचा एकत्रित अभ्यास केल्यावर कसा फायदा होईल ते पण सांगतो. आता बघा, आता मी जे ऑनलाईन शिकवतोय, जे माझं 5वं वर्ष ऑनलाईन शिकवण्याचं, जवळपास 8वी स्कॉलरशिप शिकवण्याचं माझं 10वं वर्ष आहे. किती वर्ष आहे? 9 बॅच मी याच्यावर शिकवलेले 2017 पासून. किती बॅच शिकवले? 2. 9 बॅच शिकवले. 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023, 2024 आणि आता 2025 9 बॅच मी शिकवले 8वी स्कॉलरशिपच्या. आणि एनएमएसच्या मी जवळपास 2020 पासून 5 बॅच शिकवले एनएमएसच्या. ओके. त्यावर सांगतोय, जे विद्यार्थी, आता आपल्या ह्या झूम मिटिंगला असे काही विद्यार्थी आहेत जे फक्त स्कॉलरशिप परीक्षा देऊ शकतात, बरोबर की नाही? त्यांच्या पालकांचं उत्पन्न जास्त असणार आहे, त्यामध्ये एनएमएस परीक्षा बसू शकत नाही. ओके. आणि असे विद्यार्थी पण असतात जे एनएमएसला पण स्कॉलरशिप करत नाही. लक्षात ठेवा, फक्त स्कॉलरशिप असणारे विद्यार्थी तुम्ही लक्षात ठेवा. जे विद्यार्थी एनएमएसची सुद्धा बुद्धिमत्ता करतात, एनएमएसची बुद्धिमत्ता स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता असं काही वेगळा फरक नाहीये. फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत थोडासा बदल आहे, जवळपास 80% सारखेच आहे, 20% बदल असेल. ओके. जे विद्यार्थी एनएमएसच्या वेळेस सुद्धा मन बुद्धिमत्तेचा अभ्यास करतात त्या मुलांना स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता सोपी सोपी सोपीच जाते. स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्तेत जास्त मार्क पडतात. पण जे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत, जे फक्त स्कॉलरशिप करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना फक्त स्कॉलरशिप परीक्षा द्यायची, एनएस परीक्षा देऊ शकत नाहीत. गणित बुद्धिमत्तेवर दुर्लक्ष केलं तर मग त्यांना गणितात चांगले मार्क पडतील, बुद्धिमत्तेत मार्क कमी पडतील. त्या बुद्धिमत्ता करताना बुद्धिमत्तेवर विशेष फोकस करा. आता आपण उन्हाळ्यावर बुद्धिमत्ता का घेतोय? कारण तुमचं 8वीचं तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या क्लासमध्ये 8वी चालू जीवनाच्यावर आपलं बुद्धिमत्ता संपते. बुद्धिमत्ता कशी शिकवली का नाही ती जमते. बुद्धिमत्ता विषयाला प्रॅक्टिस लागते. बुद्धिमत्ता विषय कसा आहे? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, या म्हणीप्रमाणे बुद्धिमत्ता विषय परफेक्ट होतो. गणिताला कसं आहे, फॉर एक्झाम्पल बहुपदीचा भाग कसा शिकवायचा, तर बहुपदी संकल्पना क्लिअर असली पाहिजे. पण या संकल्पना तुम्ही 8वीच्या संकल्पना ते 8वीला क्लिअर होतील. आता बघूया आपण किती आपल्याला कसं कव्हर होतंय वरील त्या पद्धतीने आपण बघूया. ठीक आहे. तर मग आता हे मुख्य आता कोणकोणता सिलेबस आहे? आकलन. आकलन म्हणजे आकलन हा जो घटक आहे तो 8वी स्कॉलरशिपला 10% म्हणजे 10 मार्कला विचारला जातो. वर्गीकरण हा 8वी 10 मार्कला विचारतो, हा संपूर्ण घटक एनएसला आहे. शब्दसंग्रह फक्त एनएसला नाहीये, तर आकृती एनएसला आहे, संख्या एनएसला आहे आणि वर्णमाला इंग्रजी हे सुद्धा तुम्हाला एनएसला विचारलं जातं. समसंबंध शब्दसंग्रह फक्त एनएसला नाहीये, इतर आकृत्या, संख्या आणि वर्णमाला हे सर्व एनएसला विचारलं जातं. आकृत्यावर 4 प्रश्न असतात, संख्यावर 4 प्रश्न असतात, वर्णमालावर 4 प्रश्न असतात. एक क्रम, क्रम मध्ये संख्या, आकृत्या, चिन्हे, चित्रपद, वर्णमाला इंग्रजी हे सर्व प्रश्न एनएसला विचारले जातात. हे स्कॉलरशिपचं सिलेबस दाखवतोय मी तुम्हाला. असं एनएस वेगळ्या सिलेबसची पीडीएफ एनएमसी येत नाहीये बरं का सिलेबसची. ओके, समजते मी काय म्हणतोय ते? ओके. हा. तर सांकेतिक भाषा, आकृती, अंक, अक्षरी, एनएमएस स्कॉलरशिप मध्ये 6 मार्काला विचारलं तर सांकेतिक भाषा, एनएमएसला 6 ते 9 मार्काला सांकेतिक भाषा विचारली जाते. लयबद्ध मांडणी 6 मार्काला एनएमएस विचारतात, स्कॉलरशिपला 6 मार्काला विचारतात, एनएमएसला लयबद्ध मांडणी 3 किंवा 4 किंवा 5 मार्काला विचारली जाते. मनोरे सुद्धा स्कॉलरशिप एनएमएस दोन्ही परीक्षेला आहेत. प्रतिबिंब प्रतिमा, जलप्रतिबिंब, आरशाची प्रतिमा वगैरे हे सुद्धा स्कॉलरशिप एनएमएसला आहे. तर्क अनुमान, कृट प्रश्न हे सर्व एनएमएसला आहे. हे सर्व एनएमएसला आहे. यावर सगळ्यात आवडीचा प्रश्न म्हणजे घनाकृती ठोके. घनाकृती ठोके स्कॉलरशिपला आणि एनएमएसला विचारण्याच्या पद्धतीत थोडा बदल आहे. म्हणजे एनएमएसला जे विचारतात ते स्कॉलरशिपला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. यावर्षी विचारले तर एनएमएसला थोडा वेगळ्या पद्धतीने विचारतात. हे सुद्धा स्कॉलरशिप आहे एनएमएसला आहे. आणि आकृतीचं पृथक्करण हे सुद्धा स्कॉलरशिप एनएमएसला सगळं काही आहे. ओके. तर आपण या उन्हाळी वर्गामध्ये पहिल्यांदा बुद्धिमत्ता संपवणार आहोत. पहिल्यांदा आपण काय समजणार आहोत? बुद्धिमत्ता संपवणार आहोत. कारण तुम्ही 7वीचा अभ्यास करताय, 7वीची तुमची द्वितीय सत्राची परीक्षा आहे, मग त्याचा पण अभ्यास करायचा आहे, तुम्हाला शाळेत चांगली मार्क घ्यायची. बरोबर का नाही मी बोलतोय ते? बरोबर का नाही? माझा तर हलवा. हो. हो सर. हो बरोबर. सर. हा, असं रिप्लाय देत चला. ठीक आहे. हो सर. त्यामुळे बुद्धिमत्ता चालू करूया. आणि त्यानंतर मग मे महिन्यामध्ये जे बेसिक गणित आहे, जे एनएमएसला स्कॉलरशिप आवश्यक आहे, ते आपण कव्हर करूया जितकं होईल तितकं होईल. त्यानंतर जून मध्ये आपण मात्र रेग्युलर आपले वर्षभराचे क्लासेस चालू. ओके. हो. इम्प्लिमेंट काय
आता क्लास जॉईन कसा करायचा, क्लासबद्दल क्लास कसा चालेल, क्लासचा टायमिंग काय आहे, त्याला काही फी वगैरे आहे का, व त्याला काही खर्च वगैरे लागणार आहे का, इथपर्यंतची माहिती आपण पाहूया आता. ओके. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्लास चालवायचा असेल तर त्याला बराचसा खर्च बदलतो, त्या आपण गोष्टी तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. हा, माईक म्यूट करा. सध्या तुम्हाला बोलायचं असेल तर माईक तुमचा म्यूट असला पाहिजे. ओके. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो उन्हाळी वर्गाचा जो क्लास घेतोय, उन्हाळी वर्गाचा क्लास, उन्हाळी वर्ग आपण हा आठवी स्कॉलरशिप व एनएमएस या दोन्ही परीक्षेचा एकत्रित असा घेतो. कसा घेतोय? एकत्रित असं घेतो. हा जो उन्हाळी वर्ग आहे, उन्हाळी वर्गाचा क्लास, यामध्ये तुम्हाला मार्च, एप्रिल या 3 महिन्यासाठी, या 3 महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी मी सांगतोय, जास्तीत जास्त किती पण होऊ शकतात सिलेबस संपवण्यासाठी. कमीत कमी 60 लेक्चर्स द्वारे घेतले जातील. प्लस तुम्हाला दरवर्षीचे रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा अभ्यासासाठी, अतिरिक्त अभ्यासासाठी दिले जातात. रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा अभ्यासासाठी दिले जातात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर जास्त अभ्यास करायचा आहे, त्या घटकाची जास्त तयारी करायची, तर ते रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून आपण करू शकतो. समजते मी काय म्हणतोय ते? माना चालेल. ठीक आहे. मग आता बघा, मग सर या क्लासचा टायमिंग आहे सध्या मार्च आणि एप्रिल या हा महिन्यामध्ये आपला हा जो नक्की क्लास आहे, करते माईक वन. म्यूट ठेवतो नाही बघा. ओके. हा, मार्च आणि एप्रिल या महिन्यामध्ये आपला जो क्लासचा टाइम आहे तो सायंकाळी 7 वाजता. सायंकाळी केव्हा रात्री 7 वाजता. ओके. मे महिन्यामध्ये जवळपास सर्वांची शाळा सुट्टी लागते. लागते का नाही? अरे लागते का नाही? हा, रिप्लाय द्यायचं चला. ओके. मे महिन्यात सुट्टी लागते. तर मे महिन्यामध्ये आपण सकाळी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान ठेवूया मे महिन्यामध्ये. 7 ते 8 मे महिन्यात सुट्टी असते, मी पण गावाकडे असतो, मलाही गावात वगैरे बाहेर बाहेर जायचं असतं, तेव्हा सकाळी सकाळी क्लास घेतला तर तुम्ही पण मोकळे दिवसभर खेळायला आणि मी पण मोकळा. ओके. टायमिंग क्लिअर झालाय आता. हा, दुसरी हो गोष्ट, हो मग सर. क्लासला सुट्टी वगैरे काही असेल का? तर क्लासला सुट्टी वगैरे असं काही नाही. ज्या हो दिवशी सर. मला एखादी मीटिंग असेल, ज्या दिवशी एखादी मला अडचण आली असेल, ज्या दिवशी एखादं मला काम असेल, किंवा ज्या दिवशी मी गावाला गेलो असेल, त्या दिवशी आपला क्लास होणार नाही. तर मी सांगताना सांगितलं आता मार्च एप्रिल मे जवळपास 31 + 31 62 + 30 92 दिवस. तर 92 दिवसात मी सांगायला काय सांगितलं? 60 दिवस सांगितले, किमान सांगितले, किमान किमान. जास्तीत जास्त मी किती घेऊ शकतो, म्हणजे मला जवळजवळ मी घेणारच आहे. किमान 60 दिवस तास होणार आहे. म्हणजे 30 दिवस सुट्ट्या पडू शकतात. म्हणजे सरासरीच आपण बघितलं तर महिन्याला 20 पकडूया. महिन्याला 20 होईल. एखाद्या महिन्यात समजा सर्व सुट्ट्या पडल्या, समजा मी गावाला गेलो तर सर 4-5 दिवस सुट्ट्या पडू शकतात. ठीक आहे. तर नंतर कव्हर केल्या जातील, किंवा आजारी पडलो असेल किंवा एखादं काम निघालं असेल, असं रविवारची सुट्टी अशी सुट्टी असं काही नाही. त्यासाठी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्यांनी उन्हाळी वर्गाला प्रवेश घेतलेला आहे त्यांचा वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्या वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर सूचना दिल्या जातील. तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन तो अनाउन्समेंट ग्रुप आहे, त्यामध्ये फक्त युट्यूबच्या लिंक येतील, त्यामध्ये उन्हाळी वर्गाचे तासाचे लिंक येणार नाही. सध्या डेमो चालू आहे म्हणून 2-3 दिवस मी देणार आहे. ओके. इथपर्यंत कळतंय? अडचण नाही. हा. मग आता यामध्ये प्रामुख्याने काय शिकवलं जाईल? यामध्ये प्रामुख्यानं बुद्धिमत्ता विषय, यामध्ये प्रामुख्याने बुद्धिमत्ता विषय आपल्याला शिकवलं जाईल, व्यवस्थित शिकवलं जाईल. आणि त्यामुळे संपूर्ण सिलेबस पहिल्यांदा बुद्धिमत्ता विषयाचा उन्हाळी वर्गातच कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. उन्हाळी वर्गातच बुद्धिमत्ता विषयाचा जर सिलेबस कव्हर झाला तर तुम्ही इतर मुलांपेक्षा थोडं पुढे असाल. कारण मग ज्यावेळेस तुमचं जूनला शाळा चालू होईल, त्यावेळेस मग तुम्ही युनिव्हर्सिटीचे इतर विषय आहेत, सायन्स असेल, विज्ञान असेल, इतिहास भूगोल असेल, या विषयाची तयारी तुम्ही जास्त जोमाने करू शकाल, किंवा मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, या विषयाची तुम्ही तयारी जास्त जोमाने त्यावेळेस करू शकाल. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हा क्लास घेण्यासाठी सुद्धा आपल्याला बराचसा खर्च सुद्धा येतो. जे झूमचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं, बरोबर आहे? समृद्ध गेल्या वर्षी क्लास केला समृद्ध. हा, तर झूमचं सबस्क्रिप्शन काय होतं? 1700-1800 झूमचा महिना खर्च येतो. आपलं हे चालवण्यासाठी
तुमच्यासमोर हा जो बोर्ड आहे तो 1.5 लाखाचा बोर्ड आपण घेतलेला आहे. हा जो बोर्ड दिसतो तो 1.5 लाखाचा आहे. वायफायचं बिल आहे. ओके. वायफायचं बिल आपण देतोय. या सर्व गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. खर्च येणार आहे त्यासाठी खर्च म्हणून आपल्याला एक देणगी स्वरूपामध्ये तुम्हाला वर्गणी तुम्हाला द्यावी लागेल. ओके. मग सर वर्गणी द्यायची, जे वर्गणी देतील त्यांना आपण झूमवर घेणार आहोत. जे देणार नाही त्यांना शिकवणार नाही असं नाही, त्यांना त्यांच्यासाठी पण आपण क्लास देऊया, पण ते युट्यूबला. असं नाही की सर तुम्ही फक्त वर्गणी देतील त्यांनाच तुम्ही क्लास घ्या आणि जे देणार नाही त्याला घेणार नाही असं नाहीये. जे काय काही हरकत नाही. तुम्ही जर वर्गणी देऊ शकत नसेल तर तुम्हाला युट्यूबद्वारे किंवा सगळे मोफत फायदा मिळून जाईल. पण जे वर्गणी देतील त्यांनाच फक्त आपण झूमला घेणार आहोत. मग त्यासाठी काय करायचंय तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी, हा जवळपास आता जवळपास किती जण आहेत, 45 जण झूमला लाईव्ह आहेत. तर सर्वांनी प्ले स्टोर ओपन करायचं. तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोर आहे. प्ले स्टोर ओपन करायचे. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करताना हरीश अकॅडमी असं सर्च करायचं. त्या महादेवाचं ते हा माहिती ठेवा व्हिडिओ अनुष्का पाटील. हा हरीश लातूरकर अकॅडमी असं सर्च केलं. हरीश लातूरकर लातूरकर अकॅडमी आपलं प्ले स्टोरवर ऍप आहे. लातूरकर अकॅडमी असं सर्च मध्ये येतो. हे आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं ऍप तुम्हाला प्ले स्टोरवर मिळून जातं. ओके. हे ऍप तुम्ही ओपन केलं, हे ऍप इन्स्टॉल करा. ऍप इन्स्टॉल करताना रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्याचं नाव टाका, ईमेल आयडी कोणताही टाका, मोबाईल नंबर तुमचा जो व्हॉट्सअपला मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड तो तुम्ही क्रिएट करायचा. पासवर्ड काय टाकू तुम्ही, तुम्हाला पासवर्ड असा क्रिएट करायचा तुमच्या लक्षात राहील. ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या मोबाईल तुम्हाला लॉग इन करायचं असेल, समजा तुम्ही पप्पाच्या मोबाईलवर घेतलं असेल, पुन्हा तुम्हाला आईच्या मोबाईलवर घ्यायचं असेल, तर तुम्ही गावाला गेलात मामाच्या मोबाईलवर घ्यायचं असेल तर पासवर्ड आणि लॉगिन आयडी. लॉगिन आयडी हा तुमचा मोबाईल नंबर असतो. पासवर्ड तुम्ही क्रिएट कराल तो पासवर्ड असतो. समजते मी काय म्हणतोय तो पासवर्ड असा सोपा क्रिएट करायचा. हा ओपन करायचं. ओके. आता मी हे असं ऍप आहे. असं ऍप केल्यानंतर तुम्हाला एनएमएमएस मध्ये किंवा स्कॉलरशिप मध्ये असं वरी टॉपला पुन्हा वर्ग एनएमएस आर्थिक स्कॉलरशिप असं दिसतंय. दिसतंय का? हो सर. हा. हो हे सर. NMS मध्ये पण आहे आणि हो या सर. आर्थिक हो स्कॉलरशिप सर. मध्ये हा टॅप आर्थिक दादा. स्कॉलरशिप मध्ये हो. दोन्हीकडे स्कूल जाणार आहे असं काही नाही की एनएमएसला वेगळं स्कॉलरशिपला वेगळं असतं. दोन्हीकडे सेमच आहे. दोन्हीकडे सुद्धा काय आहे, सेमच आहे, एकच आहे दोन्हीकडे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीनं असं कंटेंट ओपन ओपन होतो. ठीक आहे. तर या बद्दलची मग बाकीची सर्व वर्गणी किती द्यायची म्हणजे फी किती द्यायची त्याबद्दलची माहिती किंवा सगळी ऍप मध्ये तुम्हाला दिसून जाईल. ओके. कळतंय? आणि आपला हा जे उन्हाळी वर्ग आहे ते 31 मे पर्यंत चालते. 31 मे पर्यंत आपले चालतील आणि त्यानंतर मग आपण जूनच्या नंतरचे जून नंतर डिस्कस करूया. उन्हाळी वर्गात प्रामुख्याने बुद्धिमत्ता विषय संपवला जाईल. कमीत कमी 92 दिवसामध्ये 60 लेक्चर्स होतील कमीत कमी. समजा लेक्चर जर सुट्ट्या जास्त पडल्या तर मग सुट्टीमध्ये आपण जास्त घेतले जाईल. दोन दोन कधी कधी मी 2-2, 3-3 तास घेतो दिवसातून सुट्ट्यामध्ये. ठीक आहे. कव्हर केलं जाईल. ओके. आता तुमचं काही शंका अडचण असेल तर विचारा, कारण आपण ही फ्रीची झूम मिटिंग वापरतोय. फ्रीची झूम मिटिंग ही आपल्याला 40 मिनिटच चालते. की फ्रीची झूम मिटिंग, कारण 40 मिनिटाला फ्रीची झूम मिटिंग एंड होते. त्यासाठी सबस्क्रिप्शन करावं लागतं, त्याला 1800 रुपये महिना खर्च येतो त्याच्यासाठी सुद्धा. ठीक आहे. तर हा दुसरी गोष्ट, उन्हाळी वर्गाला जर किमान विद्यार्थी 10 आले तर उन्हाळी वर्ग चालेल. समजा 10 पेक्षा कमी विद्यार्थी आले तर आपण पाहूया पुढे काय विचार करायचं. किमान 10 विद्यार्थी आपले. ओके. चालेल. हा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता डायरेक्टली मला. विचारा. 6 मिनिटं आहे शेवटची तुमच्याकडे. तुमचे काही शंका प्रश्न असतील तर विचारा. पालक असतील तर पालकांनी विचारलं तरी चालेल. हॅलो सर. हा बोला. सर दररोज क्लास किती वाजता असणार आहे? दररोज क्लास संध्याकाळी सायंकाळी 7 वाजता असणार, रात्री 7 वाजता असणार आहे. 7 ते 8. हा 7 ते 7:40, 7:50 एक सरासरी 50 मिनिटाचा तास असतो. थँक्यू. हा ते सर कंटेंट किती आहे त्यावर असतं. कधी 1 तास पण लांबतो, कधी 40 मिनिटाला बसतो, कधी 1 तास किंवा त्यापेक्षा जास्त पण लांबतो कधी. तर 7 तास सर लागतो. हॅलो. हा जून नंतर टायमिंग किती असणार आहे क्लासचं? जून नंतर टायमिंग 8 वाजता ठेवावं लागेल रात्री.
सगळ्यांच्या शाळा सुटलेल्या असतात, सर्वांची क्लास सुटले असतात 8 वाजता. आता सध्या जे फी आपण किती डिस्कस असणार करतो महिन्याची? पुन्हा वर्गाचं डिस्कस करतोय, जून नंतरच आपण डिस्कस करत नाही. फी क्लास किती आपली असणार? असतात. हा, विचारा तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, अजूनही 5 मिनिटं वेळ आहे आपल्यापाशी. फी किती असणार आहे सर महिन्याची? तुम्हाला इथे दिसून जाईल, मी ओपन करा इथं, तिथं ओपन केलं तुम्हाला इथून फी दिसून जाईल. जस्ट मी इन्स्टॉल केलेलं ऍप त्यामध्ये दिसून जाईल. ओके, तुम्हाला दाखवतो कसं करायचं रजिस्ट्रेशन करून दाखवतो तुम्हाला. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायचं. किंवा असं पहिल्यांदा तुम्ही जे लॉग इन करता ना, त्याच पहिल्यांदा रजिस्टर करायचं बघा. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करता, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस ऍप इन्स्टॉल करता, ह्याच्या अगोदर रजिस्टर केलं असतं तर पुन्हा करू नका. पहिल्यांदा जर तुम्ही ऍप इन्स्टॉल रजिस्टर करायचं, तुमचं नाव विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, समजा विद्यार्थ्याचं नाव XYZ टाकूया, असं काहीतरी टाकलं नाही. ओके, तुमचा फोन नंबर टाकायचा, तुमचा ईमेल टाकायचा, पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा स्वतः. पासवर्ड हा जो आहे तो तुम्ही करायचा, क्रिएट करायचा. असं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग डेट टाकायचं, आय अग्री करायचं, रजिस्टर करायचं, आणि रजिस्टर झाल्यानंतर मग लॉग इन करायचं. ओके, अजून काय प्रश्न असेल तर विचारा. लॉग इन लॉग इन आहे माझ्याशी करून दाखवतो. हा, अजून काय प्रश्न असेल तर तुमचे विचारा. हा, हॅलो सर. हा, क्वेश्चन पेपर तुम्ही म्हणजे आता बुद्धिमत्ता कंप्लीट करून घेणार, मग टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर देणार का मला पूर्ण झाल्यावर? कसं काय असणार आहे टेस्टचं? का ऍपवर टेस्ट आहेत? टेस्ट जी आहे ना, टेस्ट सिरीज जी आहे ती आपल्या ऍपमध्येच आहे. टेस्ट बर. सिरीज साठी तुम्हाला डिटेल शुल्क द्यावं लागेल. किंवा टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज आर्टिस्ट टेस्ट सिरीजच आहे. सध्या बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज आहे, फुल बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज युनिव्हर्सिटी अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज ही ऍपमध्ये जाणार आणि टेस्ट टॉपिक व्हायचं जवळपास 30 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. ही टेस्ट आहेत. सध्या ही टेस्ट एंड झालेली आहे. ह्या टेस्ट मी ऑन करणार पुन्हा. हा टेस्ट मध्ये एंड दिसतंय, टेस्ट एंड असं दिसतंय. त्याची व्हॅलिडिटी मी वाढवणार पुन्हा. एक दिवसाला एक टेस्ट मी देणार, म्हणजे आज हा घटक चालतो त्या टेस्टची व्हॅलिडिटी वाढवणार. टेस्ट सिरीज काय आहे ते तुम्हाला वेगळी टेस्ट सिरीज वेगळी ठेवायची आहे. टेस्ट सिरीज ऍपमध्येच आहे. आधी शिष्यवृत्ती भेटण्याची टेस्ट सिरीज आहे ती अजून डेव्हलप झाली नाहीये. ती डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे काही घटक ऍड आपण केलेले आहेत. आता अजून काही घटक ऍड होतील. तसं ते युनिव्हर्सिटी टेस्ट सिरीज आपल्याला अवेलेबल आहे. ह्याचं काम चालू आहे, स्कॉलरशिपवर काम चालू आहे. टेस्ट तुमच्याकडे टेस्ट होणार, तुमचा निकाल दिसणार, तुमचा स्कोर दिसणार, किती मार्क पडले, तुमचा रँक किती आहे, सगळे दिसणार. म्हणजे तुम्ही किती वेळ घेतलाय, टाइम दिसणार. टेस्ट टाइम सुद्धा वेळेला असणार. म्हणजे एनएसला एक प्रश्न 1 मिनिटात सुटला पाहिजे, बरोबर का नाही? 90 प्रश्न 90 मिनिटं, एक प्रश्न 1 मिनिटात. त्या पद्धतीने टाइम सेट केलेला आहे. त्यामुळे टाइम तुम्ही सेट करणार, तुम्हाला स्कोर किती पाहिजे, तुमचे प्रश्न चुकले कोणते, तुमचे प्रश्न कोणते बरोबर आहेत, ते सगळे त्या टेस्ट तुम्हाला दिसणार. हा, विचारा. हा, बाकी सगळी एखादं गोष्ट. सर, एखादं सेशन जर मिस झालं तर तुमच्या ऍपवरच ते हा, रिजॉईन ऍपमध्ये व्हिडिओ? एखादं सेशन मिस झालं तर ऍपमध्ये रेकॉर्डिंग दिली जाईल. ऍपमध्ये पण दिलं जाईल, त्याची काही अडचण नाही. सेशन मिस झालं ऍपमध्ये मला रेकॉर्डिंग होऊन जाईल. हा, आता कसं आहे माहितीये का, काही जी घटक आहेत त्यामध्ये रेकॉर्डिंगच्या सध्या करणार आहोत. आता बुद्धिमत्ता संपवायचा म्हणल्यावर आपल्याला अतिरिक्त जे मार्गदर्शन आहे ते आपण ह्याच्या थ्रू रेकॉर्डिंग व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा घेणार आहोत. ते ऍपमध्ये रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला दिली जातील, तसे ग्रुपवर सूचना दिली जाईल. हा, अजून काही प्रश्न असतील तर विचारा. 1 मिनिटाचा वेळ राहिलाय. 40 मिनिटाची झूम मिटिंग असते आपली, ही फ्रीची झूम मिटिंग. ठीक आहे, किंवा हा माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबर जो मेसेज तुम्ही करू शकता, किंवा मला व्हॉट्सअप नंबर मेसेज करते, हा नंबर वापरा. ते व्हॉट्सअपसाठी हा नंबर वापरा. आता मग कॉल करून विचारत असेल तर कॉलिंग साठी, फक्त कॉलिंग साठी करायचं असेल तर कॉलिंग साठी हा नंबर. ओके, आणि तुझ्या पालकांशी बोलून घ्या, कारण प्रत्येक पालकांनी बोलूनच आधीच प्रवेश कन्फर्म केला, बोलून केला तर बरं होतं. हा कॉलिंगचा नंबर आहे. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे, 1 मिनिटामध्ये मीटिंग एंड होईल आपली. अजून काही विचार असेल तर लवकर विचारा. डेमो क्लास करण्यासाठी युट्यूबला अवेलेबल आहे क्लास, डेमो तुम्ही पाहू शकता.
ओके चालेल. शेवटचा 1 मिनिट राहिले, कोणत्याशी मीटिंग परत लावायची झूम मीटिंग. ठीक आहे, उद्या घेऊया आपण. उद्या डायरेक्ट आपण विषयाला चालू करूया. उद्या डायरेक्ट आपण विषय चालू करूया, आपला शिकवायला चालू करूया उद्यापासून. हो सर. 2-3 दिवस